मस्तपैकी असा ढोकळा बनवून तयार आहे. हे दिसतात का ह्याचे लेयर्स? आणि बरोबर असा तो वॉटर सेम बाहेरच्या सारखा ढोकळा झाला. खाऊन की कसं झालंय ते. ट्राय करा तुम्ही एक बाईट. आता गोड काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण साखर काय मी खात नाही. मग म्हटलं सांजा असतो ना, सांज्याची थोडीशी खीर टाईप करते. म्हणजे जसं गोंदवल्याला मिळते ना, ती लापशी म्हणतात त्याला, लापशी गुळाची. तर तसं मी ट्राय करणार आहे. तेवढंच बनवणार आहे, दोघांपुरतं एक एक वाटी होईल एवढंच. तर बघूया तसंच होतंय का ते गुळाचं. मस्तपैकी महालक्ष्मी अष्टक लावलं. आता सगळं दिवे वगैरे लावून झाले, छान वाटते संध्याकाळ. आणि आत्ता मी करायला घेतलंय सांजा, म्हणजेच लापशी. इथं तूप घालून घेते मी. तूप आता आपलं वितळलंय पूर्ण, त्यामध्ये मी हा सांजा घालून घेते. आणि एकदम मंद आचेवरच परतून घ्यायचं, अजिबात करपवायचं नाही. एवढंच घेतलंय मी, कारण ते पण जास्त काय गोड खात नाही. आता काढून घेतले मी, भाजले. साधारण मला 2च मिनिट लागली भाजायला. आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं. आणि साधारण हा अर्धी वाटी गुळ आहे. मेल्ट करून घ्यायचं. आता पूर्ण विरघळूपर्यंत हलवत राहायचं. गोड तुम्ही तुमच्या गोडीनुसार ॲड करू शकता. तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं. तुम्हाला अगदीच कमी गोड लागत असेल तर पाव वाटीच घाला गोड. आम्ही अर्धी वाटी घातला आहे. आता 5 मिनिटानंतर पूर्ण गूळ पण वितळला आणि उकळी पण आल्या चांगली. तर ह्या स्टेपला आता हा सांजा घालून घेऊया. परत यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि छानपैकी शिजवून घ्यायचं. आता आणि ड्रायफ्रूट्स मी शेवटी घालणार आहे सगळे. आता मी ढोकळा करणार आहे. इथं सांजा आपला शिजतोय अजून. इथं सगळं मी सामग्री घेतली. यामध्ये 1 मोठी वाटी बेसनचं पीठ, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि 4 छोटे छोटे चमचे तेल. बस. आता हे पाणी घालायचं. ही 1 वाटी भरून पाणी घ्यायचं आणि हे पूर्ण गाठी फुटेपर्यंत सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. मस्तपैकी असा ढोकळा बनवून तयार आहे. मी निम्मीच रेसिपी शूट केली, हे बघा. आणि तर हे पाणी पण तयार आहे आपलं. आणि ही आपली ग्रीन चटणी. हे पाणी आहे, हे ग्रीन चटणी. हे थोडं मी पातळच ठेवले, कारण ते खाता यावं म्हणून. आम्हाला चिंचेची वगैरे नको होती आम्हाला, त्यामुळे मग मी अशी ग्रीन चटणी केली. आणि वाटलंच नव्हतं की एवढा चांगला होईल ढोकळा, त्यामुळे मी निम्मं शूट मी केलंच नाही. पण छान झालं आहे, कारण गडबड झाली सगळी करतानाच. आता मेन पार्ट म्हणजे हे आता निघलं पाहिजे व्यवस्थित. आता बघूया निघतंय का. चाकून मस्तपैकी असं फिरवून घेतलंय त्याला. साईडच्या कडा काढून घेतला आणि पूर्ण गार झाल्यावर मगच एक स्टेप करायची. फायनली. आणि कसला छान झालाय बघा. दिसते काय तुम्हाला? मस्त झालं. आता हे स्पंजी झाले. एकदम स्पंजी झाले. आणि काही नाही, फक्त 4च साहित्य जे मी तुम्हाला दाखवलं ना, तेवढंच साहित्यात केलंय. हे बघा खाली. वाव. मी पहिल्यांदा, मला पण बऱ्यापैकी ढोकळा आवडतोय. आणि आता गीता दीदींची आठवण आली, कारण त्यांना पण आवडतो ढोकळा. बहिणीची माझ्या आठवण आली तुला.
एकदा मी त्यांच्यासाठी केला पण होता वाशीमध्ये, पण तो काय चांगला नव्हता चाललेला. त्यांच्यासाठीच केला होता एकदा, त्याला झाली 2 वर्ष, पण तो काय चांगला नव्हता झालेला. पण हा मस्त झाला. आता परत आल्या की त्याला नक्की करून देईन. आता ह्यावर मस्तपैकी हे पाणी घालून घेऊया. हे खूपच गरम आहे. आता हे पाणी गरम आहे, त्याच्यावरती पाणी. ह्या पाण्यामध्ये म्हणजे आधी फोडणी टाकायची, जिरे, मोहरी, मिरच्या, आणि नंतर पाणी ऍड करायचं आणि साखर, बस एवढंच. आता हे पाणी याच्यावरती टाकून घेऊया आपण. मस्त असं ह्या पाण्यानं पण आणि स्पंज होतं ढोकळा. कसलं पाणी आहे ते? त्यामध्ये फोडणी घातली मी जिरे मोहरीची, मिरच्या कट करून. वरनं होत नाही डायरेक्ट, ते चमच्यानं कुठं टाकायला लागेल? नाही, ते खूपच होणार मग. कसं असतं व्यवस्थित कुठली पण गोष्ट अति चांगली नाही, त्यामुळं ते असंच घालू. आणि कढीपत्ता वगैरे पण आहे त्यात, तो पण घालते. मस्तपैकी असा आमचा ढोकळा आता तयार होत आहे खाण्यासाठी, जो की आम्ही आता ट्राय करू आणि तुम्हाला सांगू कसा झाला आहे. आता ह्याच्यावर मस्तपैकी अशी कोथिंबीर भरपूर टाकलेली. सारी कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय माझ्या किचनमध्ये काहीही होऊ शकत नाही. मस्त असा ढोकळा इथं रेडी आहे खाण्यासाठी. त्याच्यासोबत ही चटणी. आणि तुम्हाला दाखवते हा मी तो कसा झाला ते. मी पण अजून नाही बघितलेलं. हे दिसत आहेत का ह्याचे लेयर्स? आणि बरोबर असा तो वॉटर सेम बाहेरच्या सारखा ढोकळा हे झाला. बघा, हे बघा, हे झालं मस्त झालाय. आता खाऊन सांगतो. आता अनिकेत सांगतील खाऊन. थांबा थांबा, तेच सांगतील तुम्हाला. आता हे सांगतील आपल्याला खाऊन की कसं झालंय ते. ट्राय करतो मी एक बाईट. तिखट नाही केलेली चटणी ती. काय मस्त झाले खरंच बाहेरच्या सारखं झालंय ना? फक्त इथं आपली चटणी, ग्रीन चटणी आपण हां हां, ती इमलीची असते. इमलीची असते. हां, आम्हाला ते नको होतं कारण ते जास्तच गोड असते ना. चिंच आणि गूळ असतो त्यात, मग ऑलरेडी गोड आहे, त्यामुळे ते नको म्हटलं म्हणून मी ग्रीन चटणी केली यासोबत. मस्त मजा आली. थँक्यू. अजून एक बाईट करतो. म्हणजे आवडलाय. माझ्या नवऱ्याला सहजासहजी कुठलं काय आवडत नाही, आणि असा पदार्थ आवडलाय. मस्त. आणि मेन म्हणजे काय, ढोकळा का केला, कारण ह्याला काय म्हणजे तळायचं वगैरे काय नाही आहे, फक्त हे उकडायचं आणि हरभऱ्याच्या पिठाचंच आहे, त्यामुळं ते आम्हाला खायला चालतंय. त्यामुळं मग कारण कसं होतं, रोज 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 कंटिन्यू भाकरीवर आहे मी दोघं पण. मला वाटतं 10 दिवस झाले असतील, 10-12 दिवस झाले असतील ना कंटिन्यू भाकरी, आमटी, भाजी आणि सॅलेडमध्येच भरपूर प्रकार करत होते मी. पण आज एवढा कंटाळा आला ना, ते लिटरली खाऊन 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 नकोच म्हटले. ह्यांनी पण म्हटले आणि हलकंच काहीतरी कर, कारण त्यांनी आल्यावर ना संध्याकाळी त्यांना भूक लागली होती, त्यामुळे मग आम्ही तर्री पोहे केले होते. तर्री पोहे आम्ही दोघांनी पण खाल्लेत, आणि त्यामुळे आता दोघांना पण जास्त भूक नव्हती, त्यामुळे तो सांजा केला. सांजाची ती लापशी केली, लापशीच म्हणतात ना का खीर, सांजाची खीर म्हणूया आपण तिला, तर ती केली. आणि हा ढोकळा. आता दोघांचा आमचा सॉर्ट होईल. देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता, पण ह्यांनी खाऊनच आधी टाकला. तसं काही नाही, गोड आहे ते, आधी ते दाखवून घेते मी देवाला. इकडे निशा देवाला नैवेद्य दाखवत आहे. खीर केली सांज्याची तिचा. उद्यापासून आता श्रावण चालू. हो, कालपासून रस्सा चाललाय.
रशात चांगला झाला. उकळून उकळून छान लागतोय तो. तर आम्हाला हा खूपच झाला आहे ढोकळा पण. आणि ही खीर त्यांनी खाल्ली. तर कशी झाली होती खीर ही? ते मस्त झाली. शूटच नाही घेतलं मी. खीर पण चांगली झाली. आवडली त्यांना मेन म्हणजे. मी थोडीच खाल्ली. कारण त्यांना हे पात्याला संपवायचं ना आता म्हणून. रस्सा प्यायचा ना मला. एवढा रस्सा आवडतो.